गुड मॉर्निंग गाईज. हॅलो यूट्यूब फॅमिली, कसेत सगळे? वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सकाळी सकाळी व्हिडिओ सुरुवात झालेली आहे आणि मी आणि फॅमिली निघालो आहे गावी. तर त्याचीच पॅकिंग चालू आहे. सकाळी 8 वाजताच निघायचं होतं, बट 10:30 वाजलेत. कारण उठलो पण उशिरा, कारण रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता. आता निघूया. आणि मला वाटते साधारण एक 10 जरी म्हणलं तर एक 4 वाजतील घरी जाऊस तर. जाताना रस्त्यात मे बी काही नाश्ता वगैरे करायचं तिथं थांबल. बट आता गाडी कोल्ड स्टार्टला ठेवली आहे. कोल्ड स्टार्ट वगैरे करून निघतो. मेडिकलमधनं काही गोळ्या घ्यायच्या होत्या. गावाला जाताना मी प्रत्येक वेळेस असे नॉर्मल गोळ्या वगैरे घेतो. आणि आमच्या मेडिकलमध्ये आहे आर्यन. त्याने उघडलेलं आहे मेडिकल. काका आलेलं नाही आहेत. आता गोळ्या दे पटकन. गोळ्या घेतो आणि मग भेटतो. तर प्रत्येक वेळेस आम्ही गावी जाताना अंगदुखी, डोकंदुखी, नॉर्मल गोळी कधी पण घेऊन जातो. कारण टाईमावरती गोळ्या भेटतील गावात त्याचं कधीच गॅरंटी नसते. आणि हे मेडिकल आपलंच आहे, ताईचं, जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जे मला विश करायला आले होते, तर त्यांचंच आहे. आणि काका होते सकाळी, पण आता बाहेर घरी गेलेत फ्रेश व्हायला. तर आर्यनने उघडलेलं आहे मेडिकल. तर जसं म्हणलं की 8 वाजता निघायचं होतं, लय उशीर झालेला आहे. जाऊस तर 4 वाजतील. आता पटकन निघतो, कारण रस्त्यामध्ये परत आपल्याला एक अर्धा एक तास थांबायचं होतं. तसं पण अर्धा एक तास जातोच नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर चला भेटतो तुम्हाला डायरेक्टली रस्त्यामध्ये. रिफ्युलिंग टाईम. पेट्रोल भरायला थांबलो आहे. हडपसरच्या पुढं आलो आहे. हडपसरला मी आलो, पुणे कॅम्पतनं नाही आलो, कल्याणनगर आणि खराडी बायपासमधनं आलो. कारण तिथं थोडासा वेळ कमी लागतो. म्हणजे बघायला गेलं तर तेवढाच वेळ लागतो, बट मे बी 10-15 मिनटं मागं पुढं. तर पेट्रोल वगैरे भरून झालं आहे. फ्रेश होऊन निघूया पुढं. निघायला अजून 4-5 तासाचा रन आहे. गाडी इकडंच लावली होती रस्त्यात. क्विक स्टॉप गाईज. तर माझा स्टॉप पॉईंट प्रत्येक वेळेस घरी जाताना विठ्ठल कामत बेस्ट. तर सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे मी आत्ता. पण मी सकाळी ओट्स वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. रात्रीच ओट्स वगैरे बनवून ठेवलेत. तर आता जाऊन आतमध्ये मम्मी पप्पांना पण खायचं आहे. मी माझे मील्स कॅरी केलेत. नो शॉर्टकट. चला, डन विथ आवर मील्स. निघालो आहे आता. आणि खरं सांगायला गेलं तर ओट्सच खाल्ले असं नाही आहे. थोडंसं एक्स्ट्रा हॉटेलचं पण खाल्लं. पनीर घेतलं होतं. पण ठीक आहे, खूप उशीर झाला आहे. इथून अजून 4-5 तास लागतील जायला. वेलकम बॅक गाईज. खूप आळस आलेलं आहे. असं वाटतं उगाच जेवलो मगाशी. आणि इंदापूरच्या बरंच पुढं आलेलो आहे. आणि तिथून आता बहुतेक मला अजून 2 तास लागतील जायला घरी. मागं मम्मी झोपलेली आहे. काय नाही, वातावरण एकदम थंड आहे. रोड पण मोकळा आहे. आणि पाऊस मला असं वाटलं पडलेला असेल, बट पाऊसही नाही आहे. सगळं सुक्कं पडलेलं आहे. सुक्कं म्हणजे कोरडं पडलेलं आहे. बघूया गावात गेल्यावर कसं वातावरण आहे. तुम्हाला दाखवलंच. खूप आता काय 4-5 दिवस आहे इकडं. आणि मग तिकडून मे बी 4-5 दिवसानंतर बॅक टू पुणे. त्याच्यानंतर ऑफिस. आता बहुतेक मला ऑफिसलाही जायला लागणार आहे, बट बघूया कसं आहे.
एक स्टॉप घेतलाय, खूप कंटाळा येत होता, थोडंसं रिलॅक्स एक 5-10 मिनिटं. अजून इथून मे बी 1.5 तास, 1.5 तास पकडून चालला, 1.5 तास लागल जायला. तर 5-10 मिनिटं थोडंसं थांबतो. आणि मग कारण एवढे दिवस झालं मी गाडी चालवली नाहीये, प्रेपच्या वेळेस मी कुठंच नव्हतो. तर म्हणून असं काय नाही, चालू शकतो नॉनस्टॉप, पण तरी असं वाटलं थोडं थांबतो. सेकंड मील फॉर द डे, स्वीट पोटॅटो, 400 ग्राम दही आणि काही सीड्स आणि वे प्रोटीन. तर मी म्हटलं जाता आता घरी जाऊस तर खराब नाही झालं पाहिजे, म्हणून म्हणलं संपून टाकतो, नाही तर परत घरी जाऊस तर खराब होईल. वेलकम बॅक गाईज. तर आपण फायनली आपल्या घरी पोचलेलो आहोत, आपल्या गावात. मस्तपैकी शेत, आमचा भाऊ, बारका भाऊ निलेश, जो इथंच असतो गावात, आणि इथं आपलं घर आहे. तुम्हाला घर पण दाखवेल मी. तर पहिले तर आल्या आल्या मी एवढ्या वेळ बोलत होतो पाऊस नाही पाऊस नाही, आल्या आल्या आम्ही गावात पाऊस घेऊन आलो आहे आणि मस्त पाऊस पडत आहे. तर आला होता जोरशात, थोडा थांबला आहे, बट वातावरण खरंच लय भारी झालेलं आहे. आणि आमच्या या गावात घरासमोरच रोडचं पण काम चालू आहे. हा रोड म्हणजे अनेक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं मी लहानचं मोठं झालो तर रोड कधी नीट नव्हता, पण आता फायनली हा रोड तयार होते. आणि दुसरं काय नाही, हेच गाडीवरती म्हणलं पहिले कागद टाकतो, नाहीतर आपल्या गाडीचं होईल नुकसान. नुकसान म्हणजे रोडचं काम चालू आहे तर दगड वगैरे लागल. गाडी लावली आहे इथं. चला आता जातो, जरा आराम करतो, कारण येताना मला थोडीशी आळस येत होता, म्हणून थोडेसे होते पडलो तर आता डायरेक्ट झोपून जाईल, पण झोपणं नाही आहे. जरा तोंडात पे धुतो आणि गावात जाऊन येतो, कारण काही सामान वगैरे आणायचं तेही घेऊन येतो. The next day. वेलकम बॅक टू डे 2. आता आलो होतो गावात. गावात मॉल आहे बाय द वे, तर म्हटलं चला एक्सप्लोअर करूया आणि तुम्हालाही दाखवतो की कसा मॉल आहे. म्हणजे आता गावागावात सुद्धा आता मार्ट्स आलेले आहेत. तर कंटाळा येत होता घरी आणि जाम गरम होतं आहे, तर गाडी घेतली आणि म्हटलं चला मॉलला जाऊया, काहीतरी भेटलं तर ते घेऊ आणि तुम्हालाही दाखवतो. हा इथं सुपर मार्ट, आतमध्ये जाऊया आणि बघूया काय भेटतंय. आणि मला दहीसुद्धा घ्यायची आहे, त्यासाठी पण आलो मी. प्रॉपर मॉल आहे गावामध्ये, म्हणजे गावामध्ये थोडं गावाच्या बाहेर. तर सगळ्या गोष्टी आहेत, खूप खूप भारी झाले आता. तर बघूया, प्रोटीन बार वगैरे भेटतात ते घेऊ. पण असं काही घ्यायला नव्हतं आलो मी, असंच आलो आहे, काय भेटलं तर घेईन. चला बॅक टू होम. आपल्या कामाचं काहीच भेटलेलं नाही आहे. बिस्किट होते, घ्यायची इच्छा होती बट नाही घेतले. मला नाही वाटत डाईट कोक वगैरे इथं भेटेल. पण आता मेन गावात जाऊया, गावात बघूया काय भेटेल. आणि गावामध्ये आय थिंक जिमसुद्धा उघडली आहे, तर ती संध्याकाळी बघायला जायची आहे. नवीन जिम उघडली आहे. ट्रेडमिल जर भेटलं तर मे बी आपण फक्त फास्टेड कार्डिओ किंवा ट्रेडमिल जरी केली तरी खूप होईल. चलो, असा काय हायवे आहे आमच्या गावाला येण्यासाठी. आधी खूप छोटा रस्ता होता, पण आता खूप मोठा रस्ता केलेला आहे आणि हा सरळ हायवे कोल्हापूरला जातो.
तर माझं गाव आहे सोलापूरच्या थोडंसं पुढं. गावाचं नाव आहे घोडेश्वर, म्हणजे मंगळवेढ्याच्या अलीकडं. दादा दही आहे का? हां काय पाकिट आहे काय? अर्धा किलोचं आहे, द्या ना. दही तर भेटली. गावात आलो आहे आणि मम्मीचा पण फोन आला होता, तिला काहीतरी चहासोबत खायला खारी वगैरे आणायची. तर हे असं काही गावातले रस्ते. तर इथे एक छोटी बेकरी आहे जिथं आम्ही बरेच वर्ष झालं प्रत्येक वेळेस आलं तिथे घेतो. तिकडं चाललो आहे, तुम्हालाही दाखवतो. अशी बेकरी खूप जुनी बेकरी आहे आणि इथं काहीतरी ऑर्डरचं त्यांचं बनवलेलं आहे, म्हणजे विकू नाही शकत, रव्याचं बनवलेलं आहे. ठीक आहे, बघू विचारून, तर त्यांनी दिलं तर आपण घेऊ विकत. आणि जातं मी त्याचे टोच घेतले. वाजलेत 11:30 आणि मी चाललो आहे निलेशसोबत पाणी आणायला. पाणी आणायला म्हणजे आमच्या गावामध्ये फिल्टर्ड पाणी भेटतं. 10 लिटर होते, 10 लिटरचा कॅन असतो, 20 लिटरचा. हां, तर 5 लिटर हां थंड पाणी घ्यायचं असेल तर 10 रुपये आणि साधं पाणी घ्यायचं असेल तर 5 रुपये. तर पहिलं तर गावात चाललो आहे, तांदूळ घ्यायचे आणि येताना मग पाणी वगैरे घेऊन येऊ. तर चला, असंपैकी काय आमचं गाव आहे. खूप भारी रस्ते विस्ते झालेत गावामध्ये, आता टेन्शन नाही. आणि मी ॲक्टिवा पुण्यावरनं घेऊन आलेलो आहे इकडं, तर बरं पडतं सामान वगैरे आणायचं म्हणलं तर. तांदूळ वगैरे घेतलेत. गावामध्ये असं किराणा स्टोर्स आहेत आणि गावामध्ये ना म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही जी भेटत नाही बरं का. सगळी गोष्ट कुठल्याही टायमाला भेटते. आणि म्हणून आधी नव्हतं एवढ्या गोष्टी, पण आता भेटतात. तर आणि आमच्या गावाचा आठवडे बाजार भरतो. आठवडे बाजार कधी रे? गुरुवार ना? गुरुवारी. हां, तर गुरुवारचा आठवडे बाजार भरतो. आठवडे बाजार म्हणजे की शेजारच्या गावांमधनं सगळे शेतकरी लोक त्यांच्या शेतातला सामान वगैरे घेऊन, म्हणजे सगळ्या भाजीपाला, कडधान्य, बाजरी, ज्वारी सगळं इथं घेऊन भेटतील. आणि हाच रोड आहे जो गुरुवारी तुम्हाला गाडी चालवायला भेटणार नाही, एवढी जाम असते. हां, या साईडला हा पण रस्ता. तर प्रत्येक गुरुवारी बाजार भरतो आणि आम्ही कधी आलो ना तर बाजारातनं बऱ्याच गोष्टी घेऊन मग पुण्याला, म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त नाही म्हणता येणार, चांगल्या रेटमध्ये ताजं विदाऊट पावडर त्या गोष्टी भेटतात. तर आता इथं पाणी वगैरे घेऊया आपण आणि मग निघूया. तर अशा ठिकाणी बरेच लोक, सगळे गावातले लोक आता फिल्टर पाणीच घ्यायला येतात. असे फिल्टर प्लांट्स आहेत. आपण एक गार आणि एक थंड, एक थंड आणि एक साधं घेणार आहे.